आमच्या सरांनी तुमच्यासाठी पाठवलंय. अहो निदान वाचा तरी, हे तुमच्या फायद्याचंच आहे. माझ्या भूतकाळाची उत्तरं इकडं कशी मिळतील? आता इकडं आलोच आहे तर एकदा बघायला काय जाते. काय माहित चुकून काय हाताला लागलं तर. अरे कमळी मॅडम, अरे या ना या. हो आम्हाला तर शंका होती, पण आमच्या सरांना ना पूर्ण खात्री होती तुम्ही नक्की येणार. हो या. मॅडम, ज्यांनी मला चिठ्ठी दिली आहे ते केव्हा येणार आहेत? मॅडम मी तुम्हाला सांगितलं ना ते 6 वाजता येतील. बसा तुम्ही, येतील ते. हो मॅडम, 6 वाजायला 2 मिनिटं बाकी आहेत. तुम्ही चला लवकर, सर येत असेल. या ना मॅडम, बसा. सर, सर, तुम्ही मला ही चिठ्ठी पाठवली. बसा बसा बसा, सगळं सांगतो तुम्हाला. सर, ह्या चिठ्ठीत असं लिहिलंय का तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल, वर्तमानाबद्दल काय माहिती आहे? म्हणजे नेमकं काय संबंध आहे तुमचा, काय माहिती आहे तुम्हाला? म्हणजे हे तुम्ही मला इथं बोलवण्यासाठी असं सगळं केलं? काय चाललंय हे सगळं? तुम्ही मला का बोलवून घेतलं इकडं? आम्ही नाही बोलवलं. आम्ही बोलवून घेतलंच नाहीये. तू स्वतः स्वइच्छेने गाडीत बसून इथे आलीयस, बरोबर ना? मला फसवून आणलंय तुम्ही. अजिबात नाही हो. आम्ही कशाला फसवू तुम्हाला? मी त्या चिठ्ठीत काय म्हटलं होतं? तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे. ती उत्तरं मिळवायला तुम्ही इथे आलात. नाही लक्षात येते अजूनही? हरकत नाही, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो, पण ना थोडासा धीर धरा. काय असतं, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते जी मिसिंग आहे तुमच्यात. पेशन्स. ते पेशन्स नाही आहेत तुमच्यात. पण हरकत नाही, मी तुम्हाला मदत करेन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तर अशी उलगडून सांगेन तुम्हाला. कसं आहे ना कमळी, तू आत्ता ज्या वास्तूत बसलेली आहेस ती फक्त वास्तू नाहीये. ते फक्त क्लासेस नाही आहेत. विजेता कोचिंग क्लासेस हा एक ब्रँड आहे, ब्रँड. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपली हीच ओळख आहे. तू आत्ता आमच्या 51व्या ब्रांचमध्ये बसलेली आहेस. इथे भारतभरातून अनेक विद्यार्थी दरवर्षी ॲडमिशन मिळावी म्हणून ॲप्लिकेशन करतात, पण प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही ॲडमिशन देतच नाही. आम्ही आमचा कट ऑफ मेंटेन केलेला आहे. इथे प्रत्येक विद्यार्थ्याला सगळी आत्ताची लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकवली जाते. आमच्याकडे सगळ्या ॲडव्हान्स्ड लॅब्स आहेत. प्रॅक्टिकल एक्झाम्स घेतल्या जातात. परीक्षेत नेमकं काय विचारलं जाणार आहे याचा विचार करूनच आम्ही तुम्हाला नोट्स देतो. सगळा अभ्यास तुमच्याकडून करून घेतो
आणि मग सगळं शिक्षण संपलं की त्यानंतर जॉबसाठी प्लेसमेंट्सचे ऑप्शन पण आम्हीच देतो. तर आम्ही इथे विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण देत नाही, त्यांचं भवितव्य घडवतो, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतो. काकी हे घ्या, खाऊन घ्या. काय ग तू नाही घेत? नाही नको, मी नंतर खातो. माझी मैत्रीण आली की नाही मग तिच्या संग खातो. होय ग होय. तुझ्या संग तुझी ती मैत्रीण बी होती ना व? ती कुठे आहे मग? होय की, मला बी तोच प्रश्न पडलाय. आत्ता पातूर शाळा सुटून पोरं घरला जाऊन जेवण बी करत असतील. जाऊन द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही खा, येईल ती. काय करू? ऋषी सरसनी फोन करू काय, का अन्नपूर्णा आजीसनी करू? नाही नको, उगाच ती कुठल्या तरी कामात असायची आणि मी नको तो तमाशा करायचो. खरं कमळी कुठल्या अडचणीत तर नसेल ना व? हे आहेत विजेता कोचिंग क्लासेस. मी मगाशी सांगितलं ना तसं भारतातून अनेक विद्यार्थी इथे ॲडमिशन मिळावी म्हणून वेटिंग लिस्टमध्ये असतात. मोठी असते वेटिंग लिस्ट. आमच्या कुठल्याही बेसिक कोर्सची तुला आत्ता ॲडमिशन हवी असेल तर तुला 1,70,000 रुपये भरावे लागतील. बरं, आणि त्यात सुद्धा 50,000 रुपये भरून तुला सीट रिझर्व करावी लागेल. मग आम्ही विचार करू तुला ॲडमिशन द्यायची की नाही. मग तुझा एक बॅकग्राऊंड चेक केला जाईल, तुझ्या आईबाबांचा एक इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि मग तुला ॲडमिशन मिळेल कदाचित. पण यातलं तुला काहीच करावं लागणार नाही. अहो मग मी बी तेच सांगायलोय, मला यातलं काहीच करायचं बी नाही. नाहीच करायचं तुला काही यातलं, कारण आम्ही तुला हे सगळं फुकट देतोय. पुढची 2 वर्ष तुला 1 रुपया सुद्धा भरायचा नाहीये, सगळं फुकट. अहो पण मला नाही लावायचा यो क्लास. तुमच्या या माणसासने मी सगळं सांगून झालंय आधीच. खरं ह्यांनी तुमच्यापर्यंत माझा निरोप पोचवला नसेल तर आत्ता मी परत एकदा सांगतो, मला तुमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचं नाही. मला ह्यातलं काहीच नको. कळतच नाहीये बहुतेकीला. का नाही जॉईन करायचं तुला क्लास? तुला 1 रुपया भरायचा नाहीये, फुकट आहे सगळं. आणि तू मुंबई युनिव्हर्सिटीची टॉपर आहेस म्हणून मी तुला ही ऑफर देतोय. तुला आमच्या मॅनेजरनी सुद्धा ही सगळी ऑफर समजावली, त्यांचंही तू ऐकून घेतलं नाहीस. आता मी सुद्धा तुला इतक्या पोटतिडकीने समजावायचा प्रयत्न करतोय, डोक्यात प्रकाश पडतच नाहीये तुझ्या. वास्तविक या ऑफरमध्ये नाकारण्यासारखं काहीच नाहीये. हां, तेव्हा तू ही नाकारू नकोस, हो म्हण. तिला डिझाईन्स दाखवा सगळी. प्रिया मॅम प्लीज. हो तिकडे तिकडे